असंच करायला लागेल ना. तुला दिसली मला दिसली नाही. नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत कोल्हापूर. आपण आता हा जो व्ह्यू पाहत नमस्कार, मी सुधाकर काशीद. आज 16 जानेवारी 2026 या दिवसाचं महत्त्व काय, तर आज कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणखी अर्ध्या तासानंतर. आणि फक्त या निवडणूक या अंगानं आम्ही या महापालिकेच्या निवडणुकीकडे बघत नाही, तर इथून पुढचं जे आता सभागृह उद्यापासून अस्तित्वात येईल त्यातून कोल्हापूरचा होणारा विकास, कोल्हापूरच्या विकासासाठी होणारी चर्चा, कोल्हापूरला निधी मिळावा म्हणून राजकीय नेत्यांचे होणारे प्रयत्न, या सगळ्यातून कोल्हापूरचा विकास होणार आहे. आणि हे जवळजवळ सगळं कोल्हापूर एका वेगळ्या उंचीवरून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आता आहोत कोल्हापुरातील दसरा चौकात. तुम्हाला लगेच असे वाटेल की एवढ्या उंच इमारत दसरा चौकात कोठे आहे, तर मी दसरा चौकाजवळ असलेल्या जुन्या पोलीस लाईनचं आता आधुनिकीकरण झालेलं आहे. अगदी कौलारू अशी असलेली पोलीस लाईनची इमारत आता 17 मजल्यापर्यंत जाऊन पोचलेली आहे. कोल्हापूरचा विकास काही वर्षापूर्वीपर्यंत अगदी आडवा होत होता. म्हणजे वेगवेगळ्या कॉलन्या तयार झाल्या, वेगवेगळ्या माळावर प्लॉट पडले, शेतीच्या जागी प्लॉट पडले आणि कोल्हापूर आडव्या दिशेनं पसरत गेलं आणि अगदी कोल्हापूरच्या आणि ग्रामीण भागाच्या हद्दीला जाऊन टेकलं. आणि एकूण हे कोल्हापूरचं स्वरूप बघता इथून पुढं कोल्हापूर उंचच वाढत जाणार आहे. त्याचा हा एक कोल्हापूरच्या या पोलीस लाईनी हा एक भाग आहे. चक्क 17 मजल्याची इमारत उभी आहे. काही दिवसानं त्याचा वापर सुरू होईल. काही वर्षापूर्वी कोल्हापूर म्हणजे कौलारू खापऱ्या, मंगलोरी कौलं याचं शहर होतं. बहुतेक सगळ्या घरांच्या दारात अंगण असायचं, परस होता. अगदी एक छोटं गाव म्हणूनच कोल्हापूर विकसित होत चाललं होतं. आता कोल्हापूरचं रूप बदललेलं आहे. आता माझ्यासमोर किंवा तुम्ही या व्ह्यूमध्ये जो बघताय ती कोल्हापूर महापालिकेची इमारत. या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीभोवतीच गेले एक महिनाभर सगळं कोल्हापूर गुंतलं होतं. राजकीय नेत्यांची ईर्ष्या येथे पणास लागली होती. आज या महापालिका निवडणुकीचा निकाल आहे आणि यानंतर कोल्हापूरच्या विकासाला निवडून कोण येईल हा भाग वेगळा, पण कोल्हापूरच्या विकासाची नवी दिशा या महापालिकेच्या निवडणुकीतून आणि उद्यापासून बसणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात दिसणार आहे. मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत कोल्हापूर. आपण आता हा जो कोल्हापूर गेल्या काही वर्षात विकसित झालेलं आहे. आता आपण म्हणाल कोल्हापूर विकसित झालं आहे असा मी म्हणतो, आणि अगदी कोल्हापूरच्या शेजारी एवढं मोकळी ही रान, हा माळ एवढा कसा शिल्लक आहे असं साहजिकच आपल्या मनात येणार. तर ही आहे कोल्हापूर महापालिकेच्या महापुराची ती लाल रंगाची रेषा. आता ती ब्ल्यू लाईन झालेली आहे. म्हणजे इथं दरवर्षी हमखास महापालिकेला पंचगंगा नदीला महापूर येतो आणि हा सारा मोकळा परिसर जो आपल्याला समोर दिसतो त्या परिसरात महापुराचे पाणी साचून राहते. अर्थात त्यामुळंच या परिसरात या क्षणी बांधकामं झालेली नाहीत. आता ही जी उंच इमारत समोर दिसते ही देखील जुना बुधवार पेठमध्ये ती पोलीस लाईन होती. म्हणजे आता DYSP कार्यालय तिथं आहे, एक छोटं मैदान आहे, सोन्या मारुतीचं एक प्राचीन मंदिर आहे आणि कोल्हापूरचा अतिशय जुना असा हा भाग. त्या ठिकाणी देखील पोलिसांची कौलारू पोलीस लाईन होती. त्या ठिकाणी आता 16 मजली ही पोलीस लाईन उभी राहिलेली आहे. या हिरव्यागार झाडी झुडपाच्या आड काय काय दडलेलं आहे, तर ही उंच कौलारू इमारत जी डोकावत आहे ती म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलची इमारत. आणि तेवढाच सारा परिसर आपल्याला जाणवेल की हिरवागार म्हणजे जंगलासारखा जाणवतो. याचं कारण म्हणजे याच CPR हॉस्पिटलच्या समोर कोल्हापूरचं टाऊन हॉल उद्यान आहे आणि या उद्यानात अगदी जाणीवपूर्वक म्हणजे कुठलंही झाड असं नव्हे तर या टाऊन हॉलमधील प्रत्येक झाड औषधी आहे आणि वेगळा गुणधर्म असलेले आहे.
ते वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळं कोल्हापूरच्या अगदी मधला हा भाग हिरवागार एखाद्या देवराईसारखा दिसत आहे. या बऱ्यापैकी उंच किंवा 2 किंवा 3 मजली किंवा 4 मजली अशा इमारतीचा दाटीवाटीचा भाग आता आपल्या समोर दिसत आहे. हा सारा परिसर म्हणजे मूळ कोल्हापूरचा अस्तित्वाचा हा सारा ठेवा आहे. अगदी ही समोर लाल रंगाच्या किंवा काऊच्या रंगात जी इमारत दिसत आहे, अगदी वेगळ्या धाटणीची आहे. ती कोल्हापूर नगरपालिकेची इमारत. याच नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत झालं आणि याच इमारतीतून कोल्हापूरचा म्हणजे प्रशासनाचा, महापालिकेच्या प्रशासनाचा कारभार सुरू राहिला. त्यापुढे दिसतो तो पापाच्या तिकटीचा भाग. या ठिकाणी एक जी ही मशीद दिसत आहे, ही गुडणपीर मशीदची वास्तू आहे. पुढं जो अगदी धुक्याच्या आड थोडा दडलेला आहे तो रंकाळा तलाव आहे. त्यानंतर या रंकाळ्याच्या तलावावर म्हणजे रंकाळ्याचा व्ह्यू गृहीत धरून बांधलेल्या या उंच इमारती आहेत. हा जो आता मी दाखवत आहे हा सारा जो भाग आहे हा लक्ष्मीपुरीचा भाग आहे, जुन्या राजवाड्याच्या परिसराचा भाग आहे, रविवार पेठेचा भाग आहे. हे कॉमर्स कॉलेजची इथं इमारत आहे आणि हे दाटीवाटीनं हे शहर अशा पद्धतीनं वसलं गेलेलं आहे. त्यामुळं हे कोल्हापूर या तिन्ही बाजूला उपनगराच्या रूपात बहुतेक आता वसलेलं आहे. या जुन्या इमारतींचं हे जुनं कोल्हापूर आणि एका बाजूला आपल्याला दिसतोय तो पंचगंगा नदीच्या महापुराचा परिसर. त्यामुळंच अद्याप या परिसरात बांधकामं झालेली नाहीत आणि आपण असं गृहीत धरू की इथं होण्याचीही शक्यता नाही. पार्किंग लगे हे जे मध्येच आपल्याला पार्किंग दिसत आहेत, एकाला एक लागून विविध वाहनं उभी आहेत, आराम बस उभी आहे. हे म्हणजे कोल्हापूरचा दसरा चौक. कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जो काही ठेवा आहे तो ठेवा या दसरा चौकाच्या या परिसरात दडलेला आहे. फार नाही पण एक 100-150 वर्षापूर्वी या दसरा चौकाच्या पलीकडं कोल्हापूर शहरही नव्हतं. मधून जयंती नाला वाहत होता. त्यामुळं इकडच्या साऱ्या भागात झाडी झुडपे आणि सगळं असं मुरुम, खडी, दगड अशा अवस्थेतलं हे सगळं कोल्हापूर होतं. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर या परिसरातील जुना पूल म्हणजे कोल्हापूरची शेवटची हद्द होती. पण कोल्हापूरचा विकास कसा झालेला आहे आणि कोणत्या बाजूला कशा पद्धतीनं वाढत गेलेलं आहे याचं हे उदाहरण या अगदी काही अंतरावर या जयंती नाल्याच्या पुढं शाहूपुरीचा परिसर सुरू होतो. त्याच्या पुढं कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या पुढं न्यू शाहूपुरी आहे आणि या भागात जी उंच एक इमारत दिसते आणि ही छोटी ही जी घरं दिसतात तो सारा परिसर ताराबाई पार्कचा आहे. कसं वाढलंय याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळेला ही सगळी समोर दिसणारं आमचं चित्रीकरण आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. अगदी समोर दिसतोय तो नवीन राजवाड्यावरील घड्याळाचा मनोरा. आणि तेथून पुढं सुरू झालेला हा सगळा परिसर म्हणजे नव्या उंच इमारतीचा आहे. अर्थात आता जिथं मी उभा आहे ते जुना बुधवारपेठ पोलीस लाईनच्या 17वा मजला म्हणजे हीच कोल्हापुरातली या क्षणाची सर्वात उंच इमारत आहे. आणि त्यावरून आपण कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं तरुण भारतच्या वतीनं आम्ही हे सारं कोल्हापूर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कोल्हापूरची नवीन बांधकामं बघता अगदी आकाशाकडे भरारी घेत आहेत. हे साधं अशा अर्थानं नव्हे की पण ही एक काळची कोल्हापूर पोलीस लाईनची वसाहत. या पोलीस लाईनीत पोलीस राहत होते हे काय सांगावं लागणार नाही कारण पोलीस वसाहतच होती. तर या पोलीस लाईनमधील एका खोलीत कोणाला पटणार नाही, शिवाजी सावंत एक ख्यातनाम जे लेखक होऊन गेले त्यांनी मृत्युंजय या कादंबरीचं लिखाण या पोलीस लाईनमध्ये त्यांच्या एका मित्राच्या खोलीमध्ये, पोलीस असलेल्या मित्राच्या खोलीमध्ये बसून लिहिलेलं आहे. मृत्युंजय ही कादंबरी शिवाजीराव सावंतांची कादंबरी अजरामर झाली. तर त्या कादंबरीचं जे हस्तलिखित किंवा हाताने लिहिण्याचा जो प्रयत्न होता तो याच पोलीस लाईनमध्ये शिवाजीराव सावंत यांनी केला. आता माझ्यासोबत आहेत रौनक मुल्ला, अनिकेत फिरंगे, अखिलेश चौरसिया. तर ही 17 मजल्याची पोलीस लाईनची इमारत उभा राहत असताना
असंख्य हात या इमारतीच्या उभारणीला नक्कीच लागलेले आहेत. पण आज आमच्यासाठी हे तिघे माझे मित्र इथं येऊन मला ही साईट दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार. आणि या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हे वाढत असलेलं कोल्हापूर या चित्रीकरणाच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुधाकर काशीद, तरुण भारत, निवासी संपादक, कोल्हापूर.